न्यूज, आवाज महाराष्ट्राचा। विमान अपघातात उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांचे दुःखद निधन। पिंपरी चिंचवड शहरात शोककळा, व्यापाऱ्यांकडून बंद। आज सकाळी राज्याच्या राजकारणात एक मोठी दुर्दैवी घटना घडली असून एका विमान अपघातात राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते तथा उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्यासह 4 जणांचा जागीच मृत्यू झालाय। या अचानक घडलेल्या दुर्घटनेमुळे संपूर्ण महाराष्ट्रात हळहळ व्यक्त केली जाते आहे। अजितदादा पवार यांचे पिंपरी चिंचवड शहरावर विशेष प्रेम होते। त्यांच्या जाण्याच्या बातमीने पिंपरी चिंचवड शहरावर शोककळा पसरली असून पिंपरी मार्केटमधील व्यापाऱ्यांनी कडकडीत बंद पाळून श्रद्धांजली अर्पण केली आहे। या दुःखद घटनेमुळे पिंपरी चिंचवडसह राज्यभरातून शोकभावना व्यक्त होत असून विविध स्तरातून श्रद्धांजली वाहिली जाते आहे। आज सकाळी एक अत्यंत दुःखद बातमी जी आहे ती कानावर पडली आणि ती म्हणजे आपल्या राज्याचे लाडके उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांचं विमान अपघातात निधन झालेली बातमी कानावर पडली। ही बातमी कानावर पडल्याच्या नंतर अतिशय वेदनादायी बातमी जी आहे ती ही बातमी कानावर पडल्याच्या नंतर पिंपरी चिंचवडच नव्हे तर संपूर्ण महाराष्ट्रात हळहळ व्यक्त आहे। खरं तर राज्याचे लाडके उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांनी पुणे तसेच पिंपरी चिंचवडवर अतिशय प्रेम केल्याचं चित्र जे आहे ते आपण बघितलेलं आपल्याला पाहायला मिळतंय। पिंपरी चिंचवडच्या विकासाकडे अजितदादा पवार यांनी विशेष करून ध्यान दिल्याचं या ठिकाणी आपण बघतोय आणि यातच अजितदादांना श्रद्धांजली म्हणून पिंपरी चिंचवड मधील सर्व व्यापाऱ्यांनी जे आहे ते आज कडकडीत बंद पाडल्याचं या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळतंय आणि ही बातमी समजतात राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज 1 दिवसाची शासकीय सुट्टी तसेच संपूर्ण राज्यभर 3 दिवसाचा दुष्काळ आहे तो जाहीर केला। खरं तर आपण बघितलं तर अजितदादा पवार हे नाव नेहमीच चर्चेत असायचं। त्यामध्ये आपण जर बघितलं तर पिंपरी चिंचवड शहरच नव्हे तर राज्याच्या कुठल्याही कानाकोपऱ्यात अजितदादा पवार हे पाठेच विकास कामाला प्राधान्य देत असत। असे हे दादा आज आपल्यात नाहीये, ही गोष्ट जी आहे ती मन सुन्न करणारी या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळते आणि एकंदरीत संपूर्ण महाराष्ट्रात राज्याचे उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांच्या जाण्याने संपूर्ण महाराष्ट्रभर जे आहे ते हळहळ व्यक्त केली जात आहे। खरं तर तारुण्य घेऊन अजितदादा पवार यांनी खासदारकीपासून सुरुवात केली आणि पिंपरी चिंचवडचा तसेच पुण्याचा चेहरा मोहरा बदलून टाकला। असे दादा हे आपल्यात नाहीये, ही गोष्ट मनाला पटणारी नसून पण नेत्याच्या पुढे काय चालेल असेच आपण बोलतो। आणि या ठिकाणी आज सकाळी जी घटना घडली त्यामध्ये उपमुख्यमंत्री अजित पवार हे यांचं निधन झाल्याने संपूर्ण महाराष्ट्रात हळहळ व्यक्त होत आहे। पुणे तसेच पिंपरी चिंचवड आणि महाराष्ट्रातील महत्त्वाच्या आणि ताज्या बातम्या पाहण्यासाठी महाराष्ट्र 18 न्यूज चॅनलला YouTube वर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा।